काय करतोयस हे तू? तिकडे आपल्या घरात घर भर शोधते मी तुला आणि इथे येऊन झाडू मारतोयस तू? शाबास, एवढे एकच बघायचं शिल्लक राहिलं होतं माझं. काय झालं ताई? काय झालं? तुम्हाला खरंच काही वाटत नाही का? लाजही वाटत नाहीये? स्वराज होणारा जावई आहे ना ह्या घरचा, आणि त्याला तुम्ही इथे झाडू मारायला लावताय? घरकडे आहे का तू तुमच्या घरचा? आणि काय काय प्रीती, हेच करायला लावणार आहेस का त्याला आयुष्यभर? का हाच प्लॅन आहे तुझा? आत्या तुम्ही शांत व्हा जरा. शांत हो. छान सांगतेस ग ज्योती. तुम्हाला जसा तुमचा स्वाभिमान महत्वाचा आहे ना, तसा आम्हाला आमचा स्वाभिमान महत्वाचा आहे. रस्त्यावर नाही टाकलेला तो की येता जाता कुणीही पायदळी तुडवावा. आणि खरं सांग मला, स्वराज होणारा जावई आहे घरचा, आणि त्याला अशी झाडू मारायला लावणं बरोबर आहे? ताई अहो, आम्हाला खरंच माहित नाही, म्हणजे आम्ही नाही. बरं आहे तुमचं ताई, आम्हाला काही माहिती नव्हतं असं साधा भोळा चेहरा करायचा आणि आपल्याला हवं तेच करून घ्यायचं. नाही, तुमच्या या खोट्या साधेपणाला कुणीतरी बळी पडत असेल, पण मी नाही पडणार. आणि एकदा विचारा तुमच्या मुलीला, तिला घरगडी हवाय का नवरा? नक्की कुठल्या उद्देशाने ती लग्न करून आमच्या घरात येणार आहे? तिला संसार करायचाय की? आत्या आत्या काय बोलताय तुम्ही? हे बघा, माझा कोणताही वाईट हेतू नाहीये. असं खरंच स्वराजवर मनापासून प्रेम आहे. प्रेम? कसलं प्रेम ग? कसलं प्रेम? एका भावाला दुसऱ्या भावापासून तोडण्याचं प्रेम? नियम आणि अटी घालून प्रेम होत नाही, तो व्यवहार होतो. आणि तुला लग्न करायचंय का व्यवहार? आणि असं कुठला व्यवहार करायला येणार आहेस ग आमच्या घरी तू प्रीती? ते काय बोलतेस तू? झाडूचं म्हणशील तर यांनी मला नव्हतं सांगितलं झाडू मारायला. उलट मीच त्यांना म्हणत होतो की मी काहीतरी काम करतो, तुम्हाला मदत करतो, पण ते मला काहीच करू देत नव्हते. अरे पण तुला अक्कल नको? ते मी फक्त मदत करायला आलो होतो ग. ही अशी झाडू मारून? नाही, तू एक झाडू मारत असेल, पण ह्या कुणाला काही वाटायला नको की तू झाडू मारतो तर तुझ्या हातनं झाडू काढून घ्यावा म्हणून? आत्या, यांना माहित पण नव्हतं मी झाडू मारतोय ते. हे सगळे आत गेले होते. माझ्या हातून इथे रांगोळी सांडली, म्हटलं आता हे आत गेले तोपर्यंत आपण हे सगळं साफ करून घ्यावं म्हणून मी झाडू मारत होतो. एवढ्यावरून का चिडतेस तू एवढं? एवढंच कारण नाहीये, आणि तुला असं हे झाडू मारताना बघायला आलेच नव्हते मी. मग हे बघ, डोळ्यावरची झापडं काढून पाहिलंस ना तर दिसेल तुला. बघ जरा, तुझ्या बायकोनी मेसेज केलेत मला. एक मिनिट बघू. ज्योती, काय ग? आत्या, कसला मेसेज? बघ, तुझ्या होणाऱ्या बायकोनी मेसेज केलाय मला. ज्योती, काय मोबाईल मध्ये? ताई, हे काय आहे सगळं? तू पाठवलंस हे? ज्योती, अगं मी असं का करेन? आणि हे सगळं मला आत्ता कळतंय.
मी ते मेसेजेस केलेले नाही आहेत. प्रीती काय आहे? स्वराज स्वराज हो, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. ते मेसेजेस मी केले नाही आहेत. आणि मला असं काही करायचंच असतं तर मी आधी तुमच्याशी बोलले असते ना, तुम्हाला सांगितलं असतं. असं आत्याला परस्पर मेसेज का करेन मी? तुम्ही तरी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी नाही केलेत ते मेसेजेस. प्रीती, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि मला खात्री आहे हे मेसेजेस तुम्ही केलेले नसणार आहेत. स्वराज, अरे मग मी खोटं बोलते का की हे मेसेज खोटं बोलतायत? नाही आत्या, अरे बघ जरा डोळे उघडे ठेवून, तिच्याच नंबरवरनं आलेले मेसेजेस आहेत हे. आणि पुरावे निश्चित बोलते मी, उगाच हवेत बाण नाही मारत आहे. आत्या, मी खरंच शपथ घेऊन सांगते, मी ते मेसेजेस केलेले नाहीयेत. हो का? आण तुझा मोबाईल. बघ जरा, तुझ्याच नंबरवरनं आलेले मेसेजेस आहेत हे. हो, आलेत माझ्याच मोबाईलवरून. हा नंबर सुद्धा माझाच आहे. तुम्ही बरोबर बोलताय, पण हे मेसेजेस मी केलेले नाहीयेत आत्या. अगं दुसरं कोणी सांगितलं असतं ना तर मी एक वेळ विश्वास ठेवला असता, पण एवढा धडधडीत पुरावा असताना मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना? मी माझ्या दादाची शपथ घेऊन सांगते, हे मेसेजेस जरी माझ्या मोबाईलवरून आले असले तरी ते मी केलेले नाहीयेत. मी खरं सांगते. आत्या, मान्य आहे मला, हे सगळे मेसेजेस यांच्या नंबरवरून आलेले आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही ना की हे सगळे मेसेज यांनीच केलेत. आजकाल काहीही होऊ शकतं अगं, आणि माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. त्या एवढं तळमळीनं सांगतायत तर त्यांनी हे नक्कीच केलेलं नाहीये. हा विषय इथेच संपला. अरे पण स्वराज, आत्या प्लीज, यावर आता आणखी जास्त चर्चा नको करायला. हे सगळे जरी आंधळे झाले असले ना तरी मी गप्प बसणार नाही. या मुलीत काहीतरी गडबड आहे याची मला शंका होतीच. आता विश्वास बसलाय. आमच्या घरी येण्याचा हिचा उद्देश चांगला नाही हे मात्र नक्की. ठीक आहे, ठीकच आहे. होणाऱ्या बायकोची एवढी बाजू घेणार असशील तर बोलण्यात काही अर्थच नाहीये. झाडू मारून झाला की ये घरी, नाही तर विचार आणखीन काही कामं आहेत का? भांडी घासायचेत का? धुणी धुवायचेत का? अडगळ काही साफ करून घ्यायचे का? विचार, सगळी कामं उरक आणि वाटलं तर खरी ये. काकू, मला खरंच माफ करा. ते मेसेजेस वाचले आणि आत्या अचानक रिॲक्ट झाली. तिच्या वतीने मी माफी मागतो. नका वाईट वाटून घेऊ. नाही अहो, माफी वगैरे मागू नका. ताईंचं बरोबरच आहे. स्वाभाविक आहे त्यांना राग येणं. आम्ही नाही मनाला लावून घेणार. तुम्ही जात ताईंना बघा. मी हे मेसेजेस केलेच नाहीयेत. मग माझ्या फोनवरून यांना मेसेज कसे गेले? ताई दादाची शपथ घेते म्हणजे हे नक्कीच तिने नाही केलंय. पण हे मेसेज कोणी केले याचा शोध तर घ्यायलाच हवा.